इकडच्या नियुक्त्या आहेत ते तालुका अध्यक्ष चार ज्यावेळी घेतील त्यावेळी विधानसभा अध्यक्ष. आज खाळापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पाडली. त्या बैठकीसाठी आमच्या खाळापूर तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि युवकांची एक मोठी फळी आज या बैठकीसाठी उपस्थित होती. तर आपल्याला माहिती आहे एक 4 दिवसापूर्वी कर्जतमधील काही तालुका अध्यक्षाची निवड झाली. आज खालापूर तालुक्यामधील युवक अध्यक्ष असेल, युवक मतदारसंघाचा अध्यक्ष असेल, अनेक पदाधिकाऱ्यांची आम्ही निवड केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीची खरं पूर्वतयारी म्हणूनच आम्ही ही सर्व पदांची नियुक्ती करतो आहे. आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपंचायत असतील, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असतील, त्या सर्व निवडणुका आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिंकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्वतयारी करतो आहे. आणि आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून नव्हे तर मला वाटतंय मी ही विधानसभेची निवडणूक हरल्यापासून कामाला लागलेले आहेत. आणि ही निवडणूक आम्ही येणाऱ्या सगळ्या स्थानिक निवडणुका आम्ही नक्कीच चांगल्या बहुमताने जिंकण्याशिवाय शांत बसणार. महायुती महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करतो आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिंदे शिवसेना असेल, या 3 पक्षाची महायुती आहे. परंतु जे पक्षश्रेष्ठीकडून निर्णय येईल तो निर्णय आम्ही शेवटचा मानून आम्हाला पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सभा निवडणुकीतील नाट्यमय घडामोडीनंतर आमचे नेते सुधाभाऊ घारे यांना या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला सामोरं जावं लागलं. काही मतांनी जरी आमचा पराभव झाला असला परंतु निवडणुकीनंतर आम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी एकत्रितरित्या पुनर्प्रवेश केला आणि ज्या काही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यासाठी आज या खालापूर तालुका युवक संघटनेच्या आम्ही नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. आगामी आमची पूर्णतः आता 1 महिनाभर संघटना बांधणीवर जोर असणार आहे. आणि ज्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी आदेश देतील सुधाकर भाऊ घारे ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आमची तयारी असणार आहे. महायुतीसोबत पण आमची लढाईची तयारी आहे. आणि महायुतीने जर आमच्याशी कशा पद्धतीने काही गोष्टी जर घडत असतील तर त्यावेळी युवक संघटना आक्रमकपणे त्या गोष्टीला सामोरं जाईल.